नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. बघा, चैत्र महिना आला, चैत्रा गौरी देखील आपल्या घरी आलेली आहे. तर या वेळेनुसार आपण आज हे शिवशक्ती जे आहे चैत्रांगणामधील ते बघणार आहोत. याला आपण शिवशक्ती का म्हणत आहोत हे आपण चैत्रांगणामध्ये डिटेली सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही याला कोस्टर म्हणून देखील यूज करू शकता, चांदणी म्हणून देखील यूज करू शकता. चला तर मग ही सुंदर अशी चांदणी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 6 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सर्व 5 नंबरचे मोती आहेत. त्यानंतरनं गाठीच्या जवळच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि असा एक छोटासा गोल तयार करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला 5 लाल मोती ओवून घ्यायचे आणि आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. तर बघा, इथे 6-6चे 2 गोल तयार झाले. आता आपल्याला सेंटरला यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 3 मोत्यातनं सुई काढायची. आता आपण सेंटरला आल्यावर परत इथे आपल्याला 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला परत सेंटरला यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 3 मोत्यातनं सुई काढायची, बाजूचे 2 आणि समोरचा 1. ठीक आहे. आता बघा, आता हे आपल्याकडे इथे 3 गोल जे आहेत ते तयार झालेले आहेत. अजून आपल्याला असेच 3 गोल बनवून घ्यायचे आहेत. तर 6-6 मोत्यांचे असे हे 6 गोल जे आहेत ते आपल्याकडे बनून तयार झालेले आहेत. ठीक आहे. एवढं झाल्यावर आपल्याला आता पुढे ओवून घ्यायचे आहेत. तर 1 लाल, 2 गोल्डन आणि 2 लाल मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. आता आपल्याला सुई जी आहे ती पुढे गोल्डन मोत्यातनं बाहेर आणायची. ठीक आहे. दुसऱ्या गोल्डन मोत्यातनं, म्हणजेच हा सेंटरचा मोती आहे. त्यानंतरनं परत आता इथे 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपल्याला सेंटरला यायचं आहे. त्यासाठी समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढायची, बाजूचे 2 आणि समोरचा 1. ठीक आहे. तर आता आपण ह्या गोल्डन गोलच्या सेंटरला आलेलो आहोत. आता इथे आपल्याला 4 लाल आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि जो सेंटरचा गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. ठीक आहे. आता आपल्याला समोर परत 3 मोत्यातनं सुई काढायची आणि आपण लाल मोत्यामध्ये येणार. तर बाजूचे 2 आणि समोरचा 1, तर ह्या 3 लाल मोत्यातनं सुई काढली, सेंटरला आलोत. आता इथे आपल्याला अजून 3 लाल मोत्यांचे सर्कल बनवून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे 3 वेळा आपण 5-5 मोती लाल मोती ओवून घेतलेले आहेत आणि हे असे 3 गोल जे आहेत ते बनवून घेतले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सेंटरला न जाता समोरच्या फक्त एकाच मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. सेंटरला जायचं नाही. त्यानंतर ना आता इथे 4 लाल मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या मागच्या साईडचा 1 आणि त्याच्या समोरचा म्हणजे तो 1, तर ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे आणि इथे देखील हा 6 मोत्यांचा गोल जो आहे तो तयार झाला. ठीक आहे. आता आपल्याला याच्या सेंटरला यायचं. त्यासाठी आपल्याला बाजूचे 2 आणि समोरच्या 1 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपली ही जी आकृती आहे ती दिसेल. आता इथे आपल्याला 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून सेंटरला यायचं आहे. ठीक आहे. फक्त याच्या मागच्या वेळी आपण सेंटरला आलेलो नव्हतो, तेवढं एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा, आता असं झाल्यावर आता आपल्याला इथे पुन्हा अजून 3 लाल कलरचे गोल बनवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. जसं आपण पहिल्या लाईनमध्ये 6 लाल कलरचे गोल बनवले होते तसेच आपल्याला इकडे देखील टोटल 6 लाल कलरचे गोल बनवायचे आहेत. आता हे एवढं झाल्यावरती आता इथे आपल्याला परत 2 लाल, 2 गोल्डन आणि 1 लाल कलरचा मोती ओवून घ्यायचा आणि ज्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं आता आपल्याला बाजूचे 2 आणि समोरचा 1 अशा प्रकारे सेंटरचा जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यात यायचा आहे. ठीक आहे. आता हे एवढं झाल्यावर आता इथे आपल्याला 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि ज्या सेंटरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली त्याच गोल्डन मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता आपल्याला परत सेंटरला यायचं. त्यासाठी बाजूचे 2 आणि समोरचा 1 ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. इथे आल्यावर आता इथे आपल्याला 1 गोल्डन आणि 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सेंटरच्याच गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं परत आपल्याला सेंटरला यायचं. त्यासाठी बाजूचे 2 आणि समोरचा 1 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. तर आता सेंटर म्हणल्यावर आपल्याला बरोबर लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आता परत इथे आपल्याला 3 लाल कलरचे गोल बनवून घ्यायचे आहेत, जसं आपण पूर्वी बनवून घेतलेलं होतं. तर बघा, इथे हे 3 लाल कलरचे गोल पूर्ण लाल बनलेले आहेत. त्यानंतर ना आता आपल्याला 5व्या मोत्यात जायचं आहे.
बघा मागच्या वेळी आपण काय केलं होतं की सुई जी आहे ती मधल्या साईडने आली होती, त्यामुळे एकाच मोत्यातनं समोर आलो होतो. आता सुई आपली बाहेरच्या साईडनं आलेली आहे, त्यासाठी आपल्याला ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची आणि समोरचा जो गोल आहे त्यातला पहिल्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. ठीक आहे, व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुम्हाला इझिली हे लक्षात येईल. त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणे 4 लाल मोती ओवायचे आणि ह्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर अशा प्रकारे इथे जॉईंट जे सर्कल आहे, जॉईन केलेले एकमेकांमध्ये, असे आपल्याला 6 मोत्यांचे 2 सर्कल्स भेटतील. त्यानंतर ना आता आपल्याला खालचा 1 आणि त्याच्या समोरचा 1 ह्या 2च मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, फक्त 2च मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे. आता समोर आपल्याला परत इथे 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. त्यानंतर ना परत आपल्याला आता ह्या लाल गोलच्या सेंटरला यायचं आहे. आल्यावरती आता बघा इथे सेंटरला आल्यावरती जसं आपण मागे केलेलं आहे, पहिले 6 लाल कलरचे गोल बनतील, त्यानंतर गोल्डन मोती ॲड होतील, त्यानंतर ना परत 3 लाल कलरचे. तसंच आपल्याला ही जी पट्टी आहे लांबवून घ्यायची आहे. ठीक आहे, जोडायचं कसं ते आपण नंतर बघून घेऊया. पहिले आपण हे 6 लाल कलरचे गोल बनवून घेतलेले आहेत बघा. तर अशा प्रकारे आपल्याकडे जेव्हा हे 6 गोल तयार होतील त्यानंतर ना आपल्याला ह्या 6व्या गोलच्या सेंटरला यायचं आहे. जे 6 मोत्यांचा गोल झालेला आहे त्याच्या सेंटरला यायचं. त्यानंतर ना आता इथे 1 लाल, 2 गोल्डन आणि 2 लाल मोती ओवून घ्यायचे. ठीक आहे, 1 लाल, 2 गोल्डन आणि 2 लाल मोती. लिहिण्यामध्ये थोडंसं चुकलेलं होतं, इथे लक्ष द्या. 1 लाल, 2 गोल्डन, 2 लाल ओवले, परत सेंटरला यायचं म्हणजेच गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ना 5 गोल्डन मोती ओवायचे आणि सेंटरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर ना आता परत बाजूच्या 2 आणि मधल्या एका मोत्यातनं सुई काढायची म्हणजेच सेंटरला यायचं आणि इथे आता 4 लाल आणि 1 गोल्डन मोती, 1 सोनेरी मोती ओवायचा आणि ज्या मोत्यातनं सुई काढली सेंटरच्या त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. त्यानंतर ना आता परत सेंटरला यायचं म्हणजेच बाजूचे 2 आणि मधल्या एका मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हा लाल कलरचा सर्कल कंप्लीट करून घ्यायचा. आता लक्ष द्या, आता आपल्याला हे वरती जोडून घ्यायचं आहे वरच्या मेन पार्टला. ठीक आहे, तर आपण बघा परत सेंटरच्या मोत्यातनं सुई काढली इथे. त्यानंतर इथे फक्त 2 मोती ओवायचे आणि बघा आता हे जे 3 मोती दिसत आहेत खालच्या लाईनमध्ये, तर त्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. खालच्या लाईनमध्ये 3 मोती होते, त्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 1 लाल मोती ओवला आणि स्टार्टिंगला ज्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली होती त्या मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला काही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, त्यानंतर त्याची घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे. आणि बघा आपल्याकडे असं हे जे एक त्रिकोण, एक ट्रायंगल जे आहे ते बनून तयार झालेलं आहे. आता दुसरा बनवायचा, त्यासाठी आपल्याला मागच्या वेळीप्रमाणेच 6 गोल्डन मोती ओवून घ्यायचे, गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची आणि असा एक गोल तयार करायचा. आता आपल्याला एका मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावरती बघा परत मागच्या वेळीप्रमाणेच इथे 5 गोल्डन मोती ओवायचे, लाल नाही, गोल्डन 5 मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता आपल्याला सेंटरला यायचं आहे, त्यासाठी बाजूचे 2 आणि समोरचा 1 तशी गोल्डन मोत्यांची आपण 2 गोल इथे बनवून घेतलेले आहेत आणि ह्याला आता जॉईन करायचं. तर बघा वरती जे 6 मोत्यांचं लाईन आहे तिथनं आपण जॉईन करणार. तर आपण बघा व्यवस्थित आपल्याला 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आणि वरचे 6 मोती लाल कलरचे 6 गोलच्या खाली जे गोल्डन मोती सुरू होतात त्यातल्या पहिल्या 2 गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. ठीक आहे, बघा 3 गोल्डनपैकी पहिल्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर 2 गोल्डन ओवले आणि ज्या गोल्डन मोत्यातनं हे आपण स्टार्टिंगला सुरुवात केली होती वरचा जॉईन असलेला त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता आपल्याला ह्या गोल्डन मोत्यातनं खालच्या लाईनमध्ये जे 3 गोल्डन मोती दिसत आहेत त्यातला जो सेंटरचा आहे, दुसऱ्या नंबरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, तर आपल्याला फक्त ह्या गोल्डन मोत्यातनं सुई फिरवत न्यायची आहे आणि खालच्या लाईनमध्ये जे 3 गोल्डन मोती आहेत त्यातल्या दुसऱ्या नंबरच्या किंवा सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथून सुई काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा शेवटचा 1 आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली ते 1, तर ह्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. बघा गोल्डन मोत्यातनंच काढलेली आहे, लाल मोत्यात आपण गेलेलो नाहीये. त्यानंतर ना आता ह्या मोत्याच्या सेंटरला यायचं, त्यासाठी बाजूचे 2 आणि समोरचा 1 ह्या 3 मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतली. त्यानंतर 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली त्याच गोल्डन मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची.
त्यानंतर ह्या गोलच्या सेंटरला यायचं. कसं तर बाजूचे 2 आणि समोरचा 1. ठीक आहे. बघा इथे आपण हे सेंटरला आलेलो आहोत. आता इथे 2 गोल्डन मोती येऊन घ्यायचे आणि लक्ष द्या, आता हे जे गोल्डन कलरची जी लाईन संपते, गोल्डन मोती संपल्यावरती 6वा आणि 7वा ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. ठीक आहे. गोल्डन कलरचे मोती संपल्यावर 6वा 7वा लाल मोत्यातनं सुई काढली. परत एक गोल्डन मोती ओवला आणि वरचा जो मेन पट्टीतला गोल्डन आहे त्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर आता आपल्याला ह्या गोल्डन मोत्यातनं सुई फिरवत यायची आणि खालच्या लाईनमध्ये गोल्डन मोत्याच्या नंतर जो तिसरा लाल मोती आहे, गोल्डनच्या नंतर तिसरा जो लाल मोती आहे त्या तिसऱ्या लाल मोत्यातनं सुई काढून घ्यायची. वरती आपण 6व्या 7व्यात काढली होती, खालच्या लाईनमध्ये आपल्याला तिसऱ्या मोतीमधनं सुई काढायची आहे. ठीक आहे, लाल मोत्यामधनं. त्यानंतर आता इथे 4 गोल्डन मोती ओवायचे आणि बघा तो तिसरा आणि चौथा हे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची. ठीक आहे. मग खालच्या साईडला आपण इथे गोल्डन कलरचा जी पट्टी आहे, जे गोल आहे ते बनवत आहोत. ठीक आहे. आता बघा ही अशी आकृती जी आहे ती दिसली पाहिजे. आता आपल्याला सेकंड नंबरच्या गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर बघा 4 मोती आहे, त्यातल्या 2 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 5 गोल्डन मोती येऊन घेतले आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. आता ह्या गोलच्या सेंटरला यायचं, बाजूचे 2 आणि सेंटरचा 1. ठीक आहे. तर सेंटरला आल्यावर इथे आता 5 गोल्डन मोती येऊन घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता आपल्याला फक्त समोरच्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा जास्त नाही, फक्त एकाच मोत्यातनं सुई काढायची. 4 गोल्डन मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या मागचा 1 आणि तो 1 ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. तर इथे 6 मोत्यांचा गोल होईल. आता परत ह्या गोलच्या सेंटरला यायचं, बाजूचे 3 आणि समोरचा 2 आणि समोरचा 1. तर टोटल 3 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 1 गोल्डन मोती ओवला आणि बघा आता इकडे हे जे खालच्या लाईनचे 3 गोल्डन मोती आहेत त्यातल्या पहिल्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, पहिल्या 2 गोल्डन मोत्यातनं. ठीक आहे. खालच्या लाईनमध्ये जे 3 दिसत आहेत तर तिकडून डावीकडनं जे 2 गोल्डन मोती होते त्या मोत्यातनं सुई काढली. परत 2 गोल्डन मोती ओवले आणि वरची जी गोल होती, वरचा जो सेंटर होता त्या सेंटरच्या गोल मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला परत सुई फिरवायची आहे आणि मधल्या साईडला जे गोल्डन मोती दिसत आहेत ना तिथला जो सेंटरचा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे. ठीक आहे. सुई फिरवत आतमधल्या साईडला जे 3 गोल्डन मोती आहेत त्यातल्या सेंटरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता मागच्यासारखंच आपल्याला रिपीट करायचं आहे. 4 गोल्डन मोती ओवायचे आणि इकडच्या ह्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर परत आता इथे सेंटरला यायचं, त्यासाठी बाजूचे 2 आणि मधल्या 1 मोत्यातनं सुई काढायची. 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. परत आपल्याला याच्या सेंटरला यायचं आहे. तर ही प्रोसेस आपण पूर्ण रिपीट करणार आता, जसं आपण मागच्या वेळी केलं होतं तसंच. परत इथे 2 गोल्डन मोती ओवायचे आणि बघा ती जी वरची लाईन गोल्डन मोत्यांची दिसत आहे त्यातल्या 6व्या मोत्यातनं, 6 आणि 7 ह्या 2 मोत्यातनं लाल कलरचे जेव्हा मोती स्टार्ट होतात तर 6वा आणि 7वा ह्या 2 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं 1 गोल्डन मोती ओवला आणि वरचा जो सेंटरचा मोती होता त्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं खालच्या जे लाल कलरचे मोती आहेत, लाईन जे आहे लाल कलरची, तिथे यायचं. कुठं तर खालच्या गोल्डन मोत्याच्या समोर जे तिसरा लाल मोती आहे, गोल्डन मोत्याच्या समोर जो तिसरा लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढली खालच्या लाईनला. ठीक आहे. खाली तिसरा आणि वरती 6वा एवढा मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा खाली इकडे आपण ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई इथे काढलेली आहे. आता एवढं झाल्यावर इथे आपल्याला 4 गोल्डन मोती ओवायचे आणि मागचा 1 म्हणजे चौथा आणि तिसरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि 6 मोत्यांचा गोल बनवायचा, ज्यात 4 गोल्डन आणि 2 लाल आहेत. त्यानंतर आता समोरच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथपर्यंत आल्यावर इथे आता आपल्याला मागच्या वेळीसारखं परत रिपीट तेच करायचं आहे. 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. परत आपल्याला आता इथे सेंटरला यायचं आहे, त्यासाठी बाजूचे 2 आणि समोरचा 1. तर ह्या टोटल 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर 5 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. आहे ना सिंपल. त्यानंतर परत समोरच्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा जास्त नाही, फक्त एकाच मोत्यातनं.
आता इथे डबल जे गोल आहेत ते बनवायचे. त्यासाठी 4 गोल्डन मोती ओवायचे आणि मागचा एक आणि समोरचा एक ह्या 2 मोत्यातनं सुई आपण इथे काढली. त्यानंतर आता ह्याच्या सेंटरला आलो. सेंटरला यायचं तर बघा इथे हे जे 2 जॉईंट सर्कल आहेत ते इथे बनलेले आहेत. आता एक गोल्डन मोती ओवायचा आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. डावीकडनं जे पहिले 2 गोल्डन मोती आहेत त्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर ना आता इथे आपल्याला परत 2 गोल्डन मोती ओवायचे आणि वरती जो सेंटरचा मोती होता त्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची. अशा प्रकारे आता आपल्याला ही जी पट्टी आहे मागच्या वेळीसारखी वाढवत न्यायची. परत सेंटरला यायचं. सेंटरला आल्यावर हे जसं आपण मागे वाढवलेलं आहे ना तसं वाढवून समोर जॉईन करायचं आहे. जॉईन कसं करायचं ते आपण बघून घेणार. पहिले आपण ही पट्टी वाढवून घेतली. तर बघा आपण एवढा पार्ट जो आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि खालची जी लाईन आहे तर त्यात तिसरा जो लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर बघा 4 गोल्डन मोती ओवले आणि चौथा आणि तिसरा ह्या 2 लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढली आणि इथे हे 4 गोल्डन आणि 2 लाल मोत्यांचा गोल बनवला. त्यानंतर समोरच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढली. बघा एवढी प्रोसेस आपण परत एकदा रिपीट दाखवलेली आहे तुम्हाला. आता याच्या पुढे मात्र आपल्याला फक्त 2च गोल्डन मोती ओवायचे आणि ही जी वरची गोल्डनची लाईन आहे त्यातल्या बघा तिसरा आणि दुसरा जो मोती आहे खाली बघा ती जी पट्टी दिसत आहे त्या जे मोती दिसत आहेत त्यातले समोरचे 2. ठीक आहे. दुसरा आणि तिसरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. पहिलेवाला सोडून टाकायचा आणि समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. त्यानंतर ना ह्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर परत एक गोल्डन मोती ओवायचा आणि तिकडे जो सेंटरचा म्हणा किंवा जो दुसऱ्या नंबरचा गोल्डन मोती होता त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. ठीक आहे. तसा बघा इथे हा 6 मोत्यांचा गोल जो आहे कंप्लीट झाला आणि इथे 2 जॉईंट सर्कल देखील आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर काही मोत्यातनं सुई फिरवून आपण इथे एक्स्ट्रा धागा कट करून घेतलेला आहे आणि आपली जी अशी फायनल आकृती आहे, फायनल ही शिवशक्ती डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज नक्की बघा. चैत्रांगणाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. त्यात आपण ह्याबद्दल डिटेलली बोललेलं आहे. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.